पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बयो, हे जेवणाचे ताट तुझ्या उमा आत्याकडे नेऊन दे। आईने सांगितलंय माडीवरच्या खोलीत जायचं नाही। मी सांगतोय ना, मग जायचंय। नुसतं दारात तर ताट ठेवायचंय। आई माझ्यावर रागे भरेल। मी सांगेन तिला काय सांगायचं ते। पण काकू आजी तिकडेच जातात ना? हो। ही कालची पोर किती बोलते वडील माणसांशी। द्या ते ताट तिला। हो। जागा घेऊन ते। आत या तुम्ही। ठीक आहे, जातो मी। पण इथे जाणवलेल्या दोन गोष्टी सांगतो आणि निघतो, त्यासाठी परवानगी द्या। बोला। पहिली चांगली जाणवलेली गोष्ट म्हणजे तुमचे समृद्ध घराणे। नारायणराव, तुमच्या घराण्याला संस्कारांची जाण आहे। वडीलधाऱ्यांचा आदरयुक्त धाक 3 पिढ्यांना एकत्र नांदवित आहे। अहो, हे असे दृश्य शहरात पाहायला मिळणे हल्ली दुरापास्त झाले आहे। पण याला जर नवविचारांची जोड मिळाली असती तर 3 पिढ्यांची मूठ बांधता आली असती। म्हणजे तुम्ही सगळे व्यक्तिशः चांगलेच आहात, पण चांगल्या व्यक्तिमत्वांमागे वैचारिक बैठक नसेल तर नव्या पिढीला आपण काय देणार? माझे गुरु अण्णासाहेब किर्लोस्कर नेहमी सांगतात, आपण समाजाचे देणं लागतो। त्या दृष्टीने विचार व्हायला हवा। या बाबतीत मात्र मला या गावात फारच उणीव भासली। म्हणजे आपल्या काकांचेच उदाहरण घ्या ना। एकेकाळी देशभक्ती त्यांच्या हृदयात काठोकाठ भरली होती, पण काय झाले त्याचे? गोऱ्यांच्या आमिषाचे पारडे देशभक्तीपेक्षा जड झाले। एकीकडे सवलतींचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे संस्कारांच्या नावाखाली विदेशी विचारांना, मग ते कितीही हितावह का असेना, त्यांना मात्र मूठमती द्यायची। असो, आज मी गावातल्या झोळाई देवीच्या दर्शनाला गेलो होतो आणि मला जाणवले की ते एक जागृत देवस्थान आहे। त्या झोळाई देवीकडे मी मनोमन प्रार्थना केली, या गावात किंबहुना आमच्या सदाशिवरावांच्या कुळात असा पुत्र जन्माला यावा जो नवविचारांचा पुरस्कार करेल आणि या समाजाला योग्य दिशा देईल। येतो। कोण आहे? उमाते, मी आहे। बयो, काकू आजींनी जेवणाचे ताट पाठवलेत। तू कुठे चाललीस? देते इकडे आणि चालती हो बघू। उमाते, काय झाले? तू असं
का बोलतीयस? मग काय करू? आरती ओवाळू तुझी? अगं माझं काही चुकले का? नाही ग बाई, तुझे काहीच चुकले नाही. तू काहीही केलेस ना तरी तुझे गोडवेच गायले जातात. शी, मी काय इतकी बडबड करते? तू जा बघू. अगं पण उमा ते अशी का वागतेस माझ्याशी? आतापर्यंत नीटच वागत आली आहे तुझ्याशी, पण आता तू गेली नाहीस ना तर मग तू अशी नाही ऐकायची. जा जा बरं. आओ आओ आओ, काय करताय तुम्ही? सोडा सोडा तिला. बयो जा, खाली जा. काय काय झालंय तुम्हाला? कुठला राग काढताय त्या निरागस बयोवर? ती बिचारी तुम्हाला. ती बिचारी, तिने कितीही अगोचरपणा केला तरी ती बिचारी. आणि मी लहान होते, अगदी इतकुशी. तेव्हा बापूंनी हा गालावरचा डाग पाहून दूर लोटले मला. एखाद्या पाय पुसण्यासारखे. पाठ थोपटले तर दूरच, पण कधी मायेने हातही फिरवला नाही पाठीवरनं. आईने स्वतःचे दुःख कुरवाळणे आणि तुंबडी भरणे त्याला प्राधान्य दिले. मग आपसुकच तिचं दुर्लक्ष झालं माझ्याकडे. आई वडिलांची ही तऱ्हा असल्यावर इतर लोक का लक्ष देतील माझ्याकडे? माझ्या नशिबी नेहमी शिळे पाकी, वापरून फेकून दिलेले कपडे लत्ते. आणि माझा दोष काय? हा माझा गालावरचा डाग. या डागामुळे मला स्थळ येत नाही. हा माझा अक्षम्य गुन्हा. काय तर म्हणे मागच्या जन्मीचं पाप गालावर मिरवत जन्माला आलीये. लग्न होत नाही यावर तोडगा काय? तर द्या उमेचं लग्न लावून एखाद्या म्हाताऱ्या माणसाशी. तिच्या मनाला वेदना होतील का माहित नाही, आणि कुणाची माहित करून घेण्याची इच्छाही नाही. आम्ही ठरवलंय ना, मग उमेनी मुकाट्याने बोहल्यावर उभे राहायचे आणि एका मर्तिकाच्या गळ्यात वरमाला घालायची. बस, त्या मर्तिकाच्या नावाने गळ्यात मंगळसूत्र घालायचे आणि सौभाग्याचं लक्षण म्हणून माथ्यावर लाल कुंकू विराजमान करायचे आणि कळसूत्री बाहुली म्हणून मिरवायचे. त्या कळसूत्री बाहुलीला हे देखील माहितीये की एखादी वाऱ्याची झुळूक सुद्धा पुरेशी येते कुंकू विस्कटण्यासाठी. आहे ना मौज? आता तुम्हाला जिचा पुळका आला ना, ती बयो. तिचं पाळण्यातलं नाव आवडी. नावाप्रमाणेच घरातल्यांची सगळ्यांची ती आवडी. कुठल्या नक्षत्रावर जन्माला आली आहे ते माहित नाही, पण समस्त देवांचा आशीर्वादच घेऊन आली आहे बहुतेक. ती कितीही चुकीची वागली तरी तिच्या वागण्यातनं चांगलंच निष्पन्न होतं आणि तिच्या चुकांवर पांघरून घातलं जातं. तिला नवरा जो लाभला तोही छान, तुमच्यासारखा राजबिंडा. आणि माझ्या नशिबी म्हातारा. या सगळ्याला कंटाळून मी स्वतःला संपवण्याचा देखील प्रयत्न केला, पण देवाची देखील मी नावडतीच असेल म्हणून धाडले मला माघारी भोग भोगण्यासाठी. हे घर सोडून निघाले होते. पुन्हा दरोडेखोरांनी, लुटारूंनी माझी हत्या करावी आहे.
पण दैवाने तुम्हाला समोर आणून टाकले. आता ठरवलंय, देवदेव करायचं नाही, आपले नशीब दैवाच्या हवाली करायचे नाही. आपले नशीब आपणच आजमावायचे. समोरून चालून आलेल्या संधीचा आपल्यासाठी उपयोग करून घ्यायचा. बोला, कराल माझ्याशी लग्न? बोला ना. गोविंदराव, तुमच्या लिखाणात व्यत्यय येऊ नये म्हणून मी बाहेरच थांबलो होतो. हे असे अचानक तयार होऊन आणि गाठोडे घेऊन कुठे निघालात? खरे तर मी तुम्हाला हेच सांगायला येत होतो की मी निघतो आता. हो, असे अचानक? काका आजोबांनी सांगितले होते ना की 2 दिवस राहा म्हणून. नाही, ते खरे आहे, पण तुमच्या तीर्थरूपांना माझे इथे राहणे मान्य नाही. काय? अहो, मी बोलतो त्यांच्याशी. नको, मला आता कोणाचेही मन दुखवायचे नाही. त्यांना अशी भीती वाटते की माझ्या संगतीचा तुमच्यावर परिणाम होईल. अहो, अशी संकुचित वृत्तीची माणसं घरोघरी आहेत, आपण कुठपर्यंत पोहोचणार? पण माझ्या नाटकाद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य मी इमाने इतबारे करणार आहे. सदाशिवराव, तुमच्या गावातील विजोड विवाह संबंधांवर मी नवे मराठी नाटक लिहिणार आहे. नाटकाचे नावही सुचले आहे, संगीत शारदा. शारदा नावाच्या एका लहान वयाच्या मुलीचा विवाह एका वयस्कर माणसाशी जुळतो, पण तो होत नाही बरं का. तिच्या आयुष्यात एक तरुण येतो आणि तोच तिचे पाणी ग्रहण करतो. बिचाऱ्या उमाच्या आयुष्यात हा प्रसंग येईल की नाही मला कल्पना नाही, पण माझा हा विचार माझ्या नव्या नाटकामध्ये मी ठामपणे मांडणार आहे. येतो. आता काय झाले चिडायला? चिडू नाही तर काय करू? उमा वरच्या खोलीत आहे म्हणल्यावर चिडचिड होते माझी नुसती. अहो, पण असं स्वतःला त्रास करून परिस्थिती बदलणार आहे का? जाऊ बाई कुठे राहिल्या? अहो, सांगितले ना दामण्यांकडे कीर्तन आहे, आईला यायला अजून भरपूर अवकाश आहे. त्या आल्या ना की मी त्यांना स्पष्टपणे सांगून टाकणार आहे की ही वरची ब्याद आधी घालवा. काकू, ब्याद काय? बाळकृष्ण नावे त्याचे. बाळकृष्ण असू दे नाही तर रामकृष्ण असू दे, मला काय त्याचे. उमा त्याच्या बरोबर आहे म्हणल्यावर जीवाला घोर लागून राहिला नुसता. काकूची एक विचारू? झाले हिचे प्रश्न सुरू. बयो बाई, मी हात जोडते तुझ्या पुढे, जा बरं इथून बाहेर. मला मुळी कळतच नाहीये, सगळे माझ्यावर रागावतात. मग अशी आई ही रागे भरली, नंतर बापूंनी जेवणाचं ताट घेऊन मुद्दामूनच माडीवरच्या खोलीत धाडले. तिथे उमा आते माझ्यावर रागवली. मला मग कळतच नाहीये काय चुकले माझे. अगो, तुला सांगितले ना तुझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर नाहीये माझ्याकडे म्हणून. जा बरं इथून बाहेर, जा म्हटले ना. काकू, अगं बयो, अगो काय हो काकू, बयो, अगो. काय म्हणाली बयो? उमा का चिडली असेल तिच्यावर? आता कसला विचार चाललाय मनात? सगळे मला गप्प बसायला सांगतात, पण माझ्या प्रश्नांची उत्तरे मला कोणीच देत नाही. अगो, तुला प्रश्न फार पडतात ना, इथे तुझं चुकते. म्हणजे मला प्रश्न पडतात हे चुकीचं आहे का? अरे देवा, आता कसे समजाव तुला? अगो, बायकांच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तर मिळतीलच असे नाही. आता माझ्या मिलीच्या मनात कमी का प्रश्न आहेत?
पण सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत असे कुठे झाले? म्हणजे बघ ना, चांगलं गोकुळासारखं सासर बघून बापूंनी माझं लग्न लावलं होतं, पण नव्याची नवलाई संपली आणि वास्तव उभं ठाकलं माझ्या समोर. अगो, सासूरवास कुणाला चुकलाय, पण माझ्या बाबतीत माझ्या 5वीलाच बुजला असणार तो. कमी का त्रास सहन केला मी तिकडे. वाटलं नवऱ्याजवळ मन मोकळं करावं, पण तो कच खाऊ निघाला. उलट मी विष कालवते म्हणून मारझोड करू लागला. साप चावल्याचा निमित्त होऊन तो सुटला गो, पण माझे काय? माझ्या मेलीचे हाल कुत्र काही ना. शेवटी शंकर काकांनी मनावर घेतले आणि मला इथे आणून ठेवले. तेव्हा कुठे तुझी आत्या जिवंत तरी आहे, नाहीतर केव्हाची विहीर जवळ केली असती गोमी. अरे देवा, तुला सांगू का बयो, बायकांचा जन्मच मुळी दुःख सोसण्यासाठी झालेला आहे गो. आपल्याला कुणी वाली नसतो. म्हणून सांगते बयो, जोवर माहेरी आहेस तोवर काय ती सुखाची सावली. एकदा का लग्न होऊन सासरी गेलीस की नशिबाने काय पुढे वाढले सांगता येत नाही. नर्मदे, अयो जा, अंथरुणे घालायचे बघ जरा. हं? नर्मदे, मुलांसमोर काय बोलावे हे आता शिकवायला लागणार का तूस? आपण गृहिणी आहोत. आपला गृहिणी धर्म घर एकसंध ठेवण्याचे आदेश देतो, घर तोडण्याचे नाही. मुलांना संस्कारित करण्याचे आदेश देतो, घाबरवण्याचे नाही. मुलांमध्ये चांगले आणि सकारात्मक विचार पेरावे. खबरदार मुलांच्या समोर असले विचार मांडशील तर. जा. अगं, मला नाही गुदगुद्या करायच्या आहेत, बयोताईला करायच्या आहेत. अरे थांबा, काय अवतार करून ठेवला तर स्वतःचा. तुला मौज वाटली ना? तुमचा अवतार बघून कोणाला मौज वाटणार नाही? झाले तर मग. आम्ही तुला खुश करण्यासाठी मिशा काढल्या. तू आणि उमा ते सतत तोंड पाडून असता, म्हणून थोडी गंमत. बयोताई, खूप दिवस झाले आपण उंदीर मांजराचा खेळ खेळलो नाही. आज खेळूया का? चालेल, चला आपण खेळूया उंदरी मांजराचा खेळ. पण दरवेळेस तर उमा ते मांजर बनते आणि आपण चिंटुकले उंदीर. हो, पण यावेळी उमा त्याला नाही जमणार. का? तिचं काहीतरी बिनसलंय. आता काय बिनसले तिचे? ती धड माझ्याशी बोलत नाही. कोणाला सांगू नका, पण आईने तिला मारले. काय? हो, मी स्वतः पाहिले. पण आईने का मारले तिला? आपली आई तर कधीच मारत नाही आपल्याला. म्हणूनच तर मलाही आश्चर्य वाटलं. मी विचारलं आईला, पण मग ती माझ्यावरच रागे भरली. मोठ्यांच्या मोठ्या तरा आपण त्यात पडू नये असे प्रभाकर दादा म्हणत होता. आता आपण सगळे उमातेकडे जाऊया. मी सांगितले ना, तिचे काहीतरी बिनसले म्हणून. म्हणूनच तर जायचं.
आपण या अशा मिशा काढून आलोय पाहून तिलाही आपल्यासोबत खेळायचं वाटेल. मियाव, मियाव. तिला भेटायचे म्हणजे वरच्या खोलीत जावं लागेल. अर्थातच. अरे पण आई रागवेल ना. तिने बचावून सांगितले की वरच्या खोलीत जायचं नाही आणि तुम्हालाही सांगायला सांगितलंय. का? तो बाळकृष्ण दादा वरच्या खोलीत आहे म्हणून? तुम्हाला रे काय माहित त्या बाळकृष्ण दादाबद्दल? तो बाळकृष्ण दादा आला तेव्हा आम्ही जागेच होतो. हो, मी सुद्धा. बयोताई, मोठ्या आजींनी सांगितलेले आम्हाला लक्षात आहे. आम्ही ही बाब कोणालाच सांगणार नाही. फक्त मी नानांना मगाशी सांगितलंय. काय?